शानदार पर्व आज शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीतील सामने आपण पाहतो। पहिल्या राऊंडचा दुसरा सामना, एका बाजूला शेरदिल मायरा 11 मात्रेपडा, क्लिंग बोल्ड पहिला बॉल वरती अजय पाटीलची पहिली गोल्डन विकेट मॅच मध्ये आपण पाहतोय। शून्यावरती बाद झालाय अजय पाटील आणि पहिला धक्का गावदेवी बेलवली संघाला। सरपंच हाय रशिंग हाय दिलवाला, मदन मते सरपंच हाय रशिंग। स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण पाहतोय। मॅचची सुरुवात बघा कशा पद्धतीने झाली। पहिला बॉलवरती मलंगड एक्सप्रेस बुग्याला पहिली सफलता मिळाली। क्लिंग बोर्ड स्वरूपामध्ये अजय बाद झाला। आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ऋषी पवार। बेलवली आपण पाहतोय गावदेवी बेलवली बनाम शेरदिल मायरा 11 मात्रेपडाची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते। याच्या अगोदर रोडपाली विरुद्ध तुम्ही सामना पाहिला। बेलापूर मध्ये रोडपाली संघानं बॅटिंग करताना या स्पर्धेतला उच्चांक गाठला आणि तब्बल 96 धावा केल्या होत्या। 96 धावा हाय स्कोर आपण पाहिला। खरं तर रोडपाली संघाकडून एक दमदार खेळ पाहायला मिळाला। 69 धावा 19 चेंडू मध्ये परेश कडके, काय सुंदर खेळ। बॉल चांगला, यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती। अपील स्ट्रॉंग होतं, अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि अशा प्रकारे पहिलं षटक सुरू असताना अद्याप 0 धावा। धाबा फडकावरती लागलेत, बॉल 2 फेकले गेलेत। योगेश मात्रेच्या माध्यमातून षटक फेकलं जाते। बॉल चांगला, यावेळेस पडल्यानंतर लेगस्टंपच्या बाहेर, इट इज वाईट। अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 1 ने अकाउंट ओपन झालं अतिरिक्त धावेनं। मागच्या मॅच मध्ये 96 धावा आपण पाहिल्या। रोडपाली संघानं 19 चेंडू मध्ये 69 धावेची शानदार इनिंग साकारली। परेश कडकेने मैदानावरती या स्पर्धेतला कदाचित उच्चांक असावा 96 धावा। अजून एक चांगला बॉल, LBW, अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये। पवार बॅक टू द डगआउट। त्यानंतर या स्पर्धेला एन्जॉय करता असताना आपण पाहतोय ज्यांच्याकडून या स्पर्धेकरिता तब्बल 25,000 रुपयाची धनराशी आम्हाला या स्पर्धेकरिता दिली ते दमदार व्यक्तिमत्व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्यांना उपसरपंच नक्कीच कानपुली एक दमदार व्यक्तिमत्व रामचंद्र शेठ पाटील ज्यांच्याकडून या स्पर्धेकरिता तब्बल 25,000 रुपये धनराशी आली त्यांचा मी मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतो आणि ते या स्पर्धेला एन्जॉय करत असताना आपण पाहतोय। त्यांच्या समेत पाहतोय आपण चंद्रकांतजी मते माजी सरपंच, त्याच्यानंतर कैलासदादा पाटील माजी सरपंच या स्पर्धेला एन्जॉय करता। आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। आमचे मित्र बाला पाटील हे या स्पर्धेला एन्जॉय करता, आपले देखील हार्दिक स्वागत आहे। चौकार आलाय बऱ्याच उशिरानंतर। पहिलं षटक सुरू असताना एकूण धावसंख्या 5, 2 गडी बाद झालेत। नवीन बॅट्समन प्रणित गायकर मैदानाच्या आतमध्ये आल्या त्यानं चौकार ठोकलाय। पहिले षटक 4 चेंडू फेकले गेलेत, 4 चेंडू मध्ये 5 धाबा तर 2 गडी बाद केलेत योगेश मात्रे। बॉल चांगला समोर खेळतोय, अगदी स्क्रीनच्या समोर बॉल चाललाय। जोपर्यंत चेंडू फेल्ड तोपर्यंत फक्त एक सिंगल आली। सिंगलच्या मदतीने टीमची टोटल
धावा फडकापती धाबा लागलेत 6 धाबा. दमदार लढत मैदानावरती पाहायला मिळते दोन संघांमध्ये. एका बाजूला संघ आपण पाहिलं तर गावदेवी बेलवली आणि दुसऱ्या बाजूला शेरदिल मायरा एलिमेंट मात्रेपाडा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर हे दोन संघ एकमेकाविरुद्ध आहेत. आपल्यापासून रजा घेत आहेत. खरं तर स्पर्धेला ज्यांनी भेट दिली ते आमचे सर्वांचे लाडके जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर साहेब आपण पाहिले. एकनाथजी पाटील साहेब देखील उपस्थित होते. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त रन्स देखील वाढते. टीमची टोटल 7 धावा. 2 मिनिटं पंच आपण मॅच थांबवायची आहे. तर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो खऱ्या अर्थानं ज्यांचं इथे त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तर नक्कीच सन्माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब यांचे इथे शुभ आगमन झाले. अगदी योगेश येण्यापूर्वी आपण पाहिलं त्यांची एंट्री आणि येता क्षणी महाराष्ट्रांचे आराध्य दैवत महाराजांच्या प्रतिमेला त्यांनी नतमस्तक केलं आणि आपल्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि साहेबांची आपण उपस्थिती पाहतो. मॅच ऑन ठेवा. तर सन्माननीय धरणा गावाचे आम्ही पाहतो युवा नेतृत्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय देवेंद्र मडवी साहेब यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं मी सहर्ष स्वागत करेन. सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये चला मॅच स्टार्ट आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मात्रेपाडा विरुद्ध बेलवली अशी लढत व्यासपीठावरती तुम्ही पाहतायत. ज्यांचं आत्ताच नुकताच आगमन झालंय ते कोकण शिक्षण समितीचे दमदार आमदार बालारामजी पाटील साहेब. त्यानंतर त्यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय देवेंद्र मडवी साहेब धरणा. त्यानंतर सर्व आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर या सर्वांचं सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. मदनजी मते यांच्या वतीनं आलेल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. साहेबांच्या माहितीसाठी मॅच आपण पाहतोय. एका बाजूला पनवेल परिसरातला गावदेवी बेलवली संघ आणि एका बाजूला मलंगड परिसरातला शेरदिल 11 मात्रेपाडा संघ आपण पाहतोय. पहिल्या शतकामध्ये धाबा 2 गडी बाद 8 आणि आता सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. राजेश मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. सेकंड वरती बॅट्समॅन आकाश स्क्वेअर कट लाजवाब फटका बॉल चाललाय पॉइंट सीमारेखा बाहेर 4 रन. गावदेवी आदित्य 11 संघ 1 नंबर. गावदेवी आदित्य 11 संघ 1 नंबर. मदन मते कानपोलीचा सरपंच आहे स्पॉन्सर. मदन मते
ओव्हर नंबर सेकंड गोलंदाजचं स्वागत केलं चौकाराबरोबर आणि चौकारानं टीमची टोटल 12 बत्ती. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या. पाबसरकरचं पहिलं ओव्हर 8 डाबा योगेश मात्रेने दिला, परंतु 2 खेळाडूंना त्यानं बाद केलं. त्यानंतर आता सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. पहिला चेंडू राजेश मात्रेचा चौकार आला आणि आता या ओव्हरमध्ये देखील अपेक्षित स्कोर असेल. बघा स्प्रे आपण रिलीज स्प्रे असेल तो घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. खरं तर या स्पर्धेचा आपण चर्चा केली तर गेली 5 रात्र क्रिकेटचा महासंग्राम प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आज अंतिम रात्र आणि अंतिम रात्री ते सामने आपण पाहतोय. तर ब्रॉडबँड नेट सर्व्हिसचे प्रोप्रायटर अक्षय पाटील यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. सर्व दानशूर दात्यांचा मनापासून आम्ही धन्यवाद देतो. चला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो राजेश मात्रेचं पहिलं षटक. एकूण आपण पाहिलं पाबसरकरचं हे दुसरं षटक आहे. गोलंदाजी करत असताना पहिला बॉल वरती चौकार आला. त्यानंतर या ठिकाणी बघा पाबसरकरचं दुसरं षटक. 3 खेळाडू बाउंड्रीवरती आहेत. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी ऑफ साईडला 1 खेळाडू तैनात केला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि त्यानंतर ऑन साईडला तुम्ही लॉंग ऑन पाहता आणि मिड विकेट. अशा प्रकारे 3 खेळाडू जे बाउंड्री लाईन वरती आहेत. फटका बॉल चाललाय पाठीमागे सीमारेषा बाहेर. 4 रन. आमदार बाळाराम पाटील साहेबांचा आहे आशीर्वाद हो त्याला, आहे आशीर्वाद हो त्याला, आहे आशीर्वाद हो त्याला. माजी सभापती काशीनाथ पाटील यांचा पाठिंबा आहे हो त्याला, पाठिंबा आहे हो त्याला, यांचा पाठिंबा आहे हो त्याला. गावकऱ्यांचा महिला वर्गाचा टोटल आपण पाहिले तर चौकार लगातार 2 चेंडू 2 चौकार आलेत. आक्रमक खेळ करतो आकाश सोरगे. बॉलला सन्मान दिला. 2 चेंडू खराब होते त्याचा खरपचून समाचार घेतला. पहिला चेंडू स्क्वेअर कटच्या माध्यमातून पॉइंट सीमारेखा बाहेर पाठवला. दुसरा बॉलला फाईन लेग रिजन मध्ये पाठीमागे पाठवला आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूला सन्मान दिलाय. धावसंख्या 16. बॉल चांगला पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिक केला. चेंडू चाललाय डीप मिड विकेटला. चेंडू उचलून फेक करण्यामध्ये वेळ गेला आणि तोपर्यंत 2 धावा एकवटले गेलेत. 2 धावेने संघ पोहोचतोय 18 बती. 2 गडी बाद 18. चांगला मॅच मैदानाच्या आतमध्ये. याच्या अगोदर एक मॅच आपण पाहिली बेलापूर विरुद्ध रोडपाली आणि रोडपाली संघानं हाईस्ट टोटल नोंदवला 4.3 षटकामध्ये त्यानं 96 धावा केल्या. तर बॅट्समन परेश कडकेनं वैयक्तिक 69 धाब्याची खेळी केली. पुन्हा दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय. योगेशनं डायरेक्ट हिट केलेत परंतु इकडे फलंदाज बाद झालाय. प्रणित बॅक टू द डगआउट. मागच्या मॅच मध्ये वैयक्तिक 69 धाब्याची खेळी रोडपाली संघाच्या परेश कडकेने केली आणि दमदार खेळ पाहायला मिळाला. रोडपाली संघाचा पहिला मॅच रोडपाली संघाने जिंकलाय. त्यानंतरची सेकंड लढत तुम्ही पाहतायत बेलेवली विरुद्ध या ठिकाणी मात्रेपाडा. 2 षटक 19 धावा 3 गडी बाद. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि बॅटिंग करत असताना गावदेवी बेलेवली संघाने केल्या 3 गडी बाद 19. सरपंचाच्या चषक गाजतई आज गाजतई कानपुली गावाला. ग्रामस्थ तर आयोजकांच्या वतीनं आम्ही उपस्थित पाहुण्यांना विनंती करेन कानपोली गावातील आणि या पंचक्रोशीतील जे काही आजी माजी सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील,
मी आमचे आयोजक मुख्य स्वतः सरपंच आणि आयोजक कमिटीच्या वतीनं या पंचक्रोशीतील गावातील सर्व आजी माजी सरपंच आणि ग्रामस्थांना विनंती करतो का आपण अतिथी कक्षामध्ये यायचं. तर सामन्याचा आनंद घेत असताना आपण पाहतोय तुम्हा आम्हा सर्वांना लाल बावट्याचा अभिमान आहे आणि शेतकरी कामगार पक्षाची ही सर्व नेते मंडळी समाजकार्य आणि आज समाजकार्यातून आपण पाहतोय राजकीय क्रीडा क्षेत्रासाठी दमदार योगदान देणारे या गावावर असलेलं प्रचंड प्रेम आपण पाहतोय. आणि कोकण मतदार शिक्षक संघाचे आमदार सन्माननीय बाळाराम पाटील साहेब यांना आपण पाहतोय. तन्मय बाळाराम पाटील यांची उपस्थिती धरणा गावातील आणि या पनवेल विभागातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील युवकांचे नेहमी आधारस्तंभ राहिलेल्या देवेंद्र मडवी साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ज्यांचं खूप मोठं योगदान असतं आणि त्यांच्या समेत अजय पाटील. मी पुन्हा एकदा विनंती करेन या पंचक्रोशीतील जे काही माजी सदस्य असतील, माजी सरपंच उपसरपंच असतील, यांना आयोजकांच्या वतीनं आम्ही विनंती करतो या आपली स्पर्धा आहे ग्रामस्थ मंडळ चषक. तो ओव्हर नंबर 3 सुरुवात झाली. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज योगेश मात्रे सेकंड स्पेल फेकतो. पहिला बॉल त्याने पाहिला या ठिकाणी चौकार आलाय आणि धावसंख्या 23 रन्स 23 धावा. टायमर सुरू आहे, लक्ष असू द्या कारण वेळेला महत्व आहे या स्पर्धेमध्ये. 4 षटक फक्त 20 मिनिटांचा टायमिंग. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये, एका पाठोपाठ धक्के दिलेत. खरं तर योगेश मात्रेनं या ओव्हरमध्ये देखील पहिला धक्का दिला. मागच्या ओव्हरमध्ये 2 गडी बाद केले आणि या ओव्हरमध्ये 1. अशा प्रकारे आतापर्यंत 3 धक्के योगेश मात्रेने मैदानावरती दिलेत टीम बेलवलीला. सरपंचाच्या चषक गाजतई आज गाजतई कानपुली गावाला, ग्रामस्थ मंडळ चषक गाजतई कानपुली गावाला. तर याच दरम्यान बघा मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस, बाबंजे ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि सरपंच डीबी भाई मात्रे 200 किंग मेकर सरकार, ज्यांच्या माध्यमातून मित्र या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालंय. त्यामा सर्वांचे लडके सन्माननीय डीबी भाई मात्रे साहेब, मनपूर्वक हार्दिक स्वागत, स्वागतम सुस्वागतम. तर सन्माननीय डीबी भाई मात्रे यांना आम्ही पाहतो पावंजे गावातील राजकीय क्रीडा सामाजिक क्षेत्रातील सर्व गुण संपन्न आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांना पाहिलं जातं. समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो आणि या उक्तीनं समाजसेवेचा पिंड जोपासणाऱ्या सन्माननीय डीबी भाई मात्रे यांची उपस्थिती VIP डाईजवर त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. तर एक सिंगल आली, सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 24 धावसंख्येवरती 4 गडीबाद. ओव्हर नंबर 3 आपण पाहतोय बेलवली विरुद्ध मॅच मैदानाच्या आतमध्ये मात्रेपाडा. अशा प्रकारे ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. खरं तर प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळते. दमदार क्रीडा स्पर्धा, एकूण 5 रात्र चालणारी क्रीडा स्पर्धा आपल्या पंचक्रोशीमध्ये सध्या तरी भरपूर संख्येनं स्पर्धा सुरू आहेत. आज आपण पाहिलं तर खरं तर घोटगावामध्ये स्पर्धा सुरू आहे, पालेश्वरीला देखील स्पर्धा सुरू आहे. प्रणेश पाटील आमच्या सोबत जॉईन झाले स्कोरच्या भूमिकेत, त्यांचं देखील स्वागत. अगदी चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते ऑनलाईन आणि त्यानंतर स्कोर बुक वरती देखील ते स्कोरिंग करत आहेत. अगदी परफेक्ट त्यांच्याकडे स्कोरबोर्ड आहे, कौतुक करायला पाहिजे प्रणेश, कारण अगदी परफेक्ट स्कोरबोर्ड वरती स्कोर त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 20 बाय लॉस ऑफ 4 विकेट. तर सर्व आमचे आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करेन, सन्माननीय रतनजी मात्रे साहेब मात्रेपाडा यांचे इथे आगमन झाले आणि पंडित शेठ पाटील तोंडरे यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. मी सर्व आमच्या मुख्य आयोजकांच्या वतीनं गावदेवी आदित्य 11 क्रिकेट क्लब कानपोली यांच्या वतीनं आलेल्या पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. या षटकामध्ये योगेशनं 6 धाबा दिल्या, 1 गडी बाद केलाय. ऐकून आपण पाहिलं तर 11 चेंडू फेकले, 14 धाबा तर 3 गडी बाद. हे त्याचं गोलंदाजी विश्लेषण आपल्याला पाहायला मिळते. अंतिम चेंडू, बॉल चांगला अलोंग द कार्पेट, परंतु इकडे स्वतः गोलंदाज चेंडूला अडवण्यामध्ये विकेट किपरच्या मागे चेंडू या ठिकाणी अडवला गेलेत. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. योगेश मात्रेचा स्पेल 2 षटक
14 धावा 3 गडी बाद आणि एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 25 लॉस ऑफ 4 विकेट. वामजे गावाचं नाव ऐकून भल्या भाल्यांचे हलदने गाव, वामजे गावाचं नाव ऐकून भल्या भाल्यांचे हलदने गाव. रायगड जिल्ह्याने गाजतय र डीबी भाईचं नाव, रायगड जिल्ह्याने गाजतय र डीबी भाईचं नाव. धन्यवाद. तर याच दरम्यान अतिथी कक्षामध्ये ज्यांचं शुभ आगमन झालं, अगदी सरकारी कर्मचारी म्हणून उच्च पदावर काम करत असताना अनेक जबाबदारी त्यांना पेलावं लागतं आणि जबाबदारीचं नेहमी ओझं त्यांच्यावर असतं. आणि आज या आयोजन कमिटीवर असलेलं प्रचंड प्रेम, सरपंच साहेबांवर असलेलं प्रचंड प्रेम आपण पाहतोय. गणेशजी नांगरे साहेब जे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत, त्यांचं इथे आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. सामन्याचा आनंद घेत असताना आम्ही पाहतो युवा नेतृत्व तन्मय काशीनाथ पाटील यांचं सुद्धा आम्ही वेलकम करतोय, सुस्वागतम. आणि सर्व आजी माजी सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांना विनंती करतो, आपली स्पर्धा आहे, आपण अतिथी कक्षामध्ये यायचं. तर यानंतर बघा टॉस साठी पुकार केला जातोय. पहिला पुकार टीम वेद दक्ष 11 साई संघ आणि गावदेवी वलवली. सर साई आणि वलवली संघ कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी यायचंय, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. बघा शेवटची 3 मिनिटं राहिलीत मातेपाडा संघ. 3 मिनिटांमध्ये जर षटक कंप्लीट झालं नाही तर चौथ्या अंतिम षटकामध्ये तुम्हाला एक फिल्डर सर्कलमध्ये लावावं लागेल. अजय मात्रे आलाय. बॉल चांगला या ठिकाणी एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मध्ये चेंडू अडवण्यात आलाय. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धाव फलकावरती 26 धावा. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की धावांची लयलूट झाली आणि धावांचा उच्चांक रोडपाडी संघाने गाठला. 96 धावा त्यानं स्पर्धेमध्ये कुठल्या 4.3 ओव्हर मध्ये. बॉल चांगला यावेळी शरीरावरती आदळला. एक धाव या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपामध्ये प्राप्त केली आणि लेग बाय स्वरूपात एक रन प्राप्त झाली. टीमची टोटल धावा फलकावरती 27 रन. चौथं षटक मार्गस्थ अजय मात्रेचा वापर केलाय. 2 स्पेल योगेशनं फेकले. 14 धावा देत त्यानं 3 गडी बाद केले. परंतु चौथ्या षटकामध्ये आता अजय मात्रेचा वापर केलाय. 2 चेंडू त्यानंही फेकलेत आणि 2 चेंडू मध्ये फक्त त्यानं एकच धाव दिली आहे, एक लेग बायची. यावेळी इनसाइड आउट, लाजवाब फटका, 1 बाउन्स ओव्हर दी लाईन, एक्स्ट्रा कबर सीमारेखा बाहेर. 4 रन. सन्माननीय लक्ष्मण चौधरी साहेब धुंद्रे यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि ते जावई आहेत. जावई असलं तर असं म्हटलं जातं विष्णूचे अवतार असतात आणि त्यांचा पाहुणचार करावा लागतो. आणि आज साहेबांचे इथे आगमन झाले. तर आम्ही पाहतोय डीबी बाई मात्रे यांना नेहमी स्मित हास्य आणि नेहमी तरुणांना योगेश जे नेहमी ज्यांचं मोलाचं सहकार्य असतं. बघा पाहुणे मंडळींचं इथे आगमन होते आणि टॉस साठी पुढच्या दोन्ही संघांना विनंती करेन. तर याच दरम्यान आपण पाहतो सिद्धी करवले गावचे उद्योजक, दमदार व्यक्तिमत्व आणि भारतीय जनता पार्टीचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय रमेशजी मडवी साहेबांचं आगमन झालंय. त्यांच्या सोबत तुम्ही पाहताय तुर्बे गावचे दमदार व्यक्तिमत्व, बैलगडा क्षेत्रातले एक सर्वोत्कृष्ट नाव म्हणजे चंद्रकांत भोईर तुर्बे आणि प्रवीण मडवी सिद्धी करवले यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लगातार आक्रमण केलंय. एक चौकार नंतर षटकार आलाय. आता चौथ्या ओव्हरला टार्गेट केलं आणि धावा संख्या 37. बघा टायमिंग समाप्त झालेलं आहे मात्रेपाडा संघ. त्यामुळे 5व्या ओव्हरमध्ये एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये घ्यावं लागेल. बघा आम्हाला इथे सूचित केलं आमच्या स्कोररनं, एक्स्ट्रा टाइम देखील म्हणतात दिलेत त्यांनी, कारण बघा स्कोरर आम्हाला या ठिकाणी माहिती देतात टाइम अलर्ट आहे. त्यामुळे आता लास्ट ओव्हर मध्ये तुम्हाला एक फिल्डर सर्कलमध्ये लावावं लागेल. बघा एक नाही तरी 7वी टीम आहे, त्याला प्लॅनेटी लागली आहे का तुम्हालाच लागली असं नाहीये. टाइम महत्वाचा आहे स्पर्धेमध्ये. बघा आयोजन कमिटी आणि आम्हाला जे स्कोरर आहेत ते माहिती देतात टाइम तुमचा संपलेला आहे. त्यामुळे 5व्या षटकामध्ये तुम्हाला पाहुणे आले त्याचा टायमिंग आम्ही कट केला, त्यामुळे लक्ष असू द्या. 3 मिनिटं ऑलरेडी कमी केलेली आहेत. चौथा षटक आता समाप्त झालं की 5व्या षटकामध्ये तुम्हाला सर्कलमध्ये एक फिल्डर लावावा लागेल.
बॉल राहिलेत या ओव्हरमध्ये 4 अर्थात 2 बॉल राहिलेत. चला वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. आता नियम सगळ्यांसाठी मेन सगळ्यांसाठी सारखा आहे बघा. 6 संघ ऑलरेडी यामध्ये पेनल्टीला भुगतान केलेलं आहे. आता 7वा संघ मात्रेपाडा संघ आहे. चला या ठिकाणी आयोजन कमिटी जो टाइम नियम देईल तो तुम्हाला स्वीकार करावा लागेल. चला मॅच ऑन करा. बघा आमचं काही म्हणणं नाहीये. आयोजन कमिटी जो नियम देतो तुम्हाला स्वीकार करावा लागेल. त्यामुळे स्कोरर किंवा लाईव्ह टेलिकास्ट समालोचक यांच्यामध्ये त्यांचा काही नाहीये. आयोजकांनी सूचना दिली गोष्ट खलास. आणि समोरचे प्रेक्षक थोडे पाठीमागे पण प्लीज सहकार्य करा. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर धापडकपती स्कोर लागले आमचे स्कोरर सांगतात या ठिकाणी 37 रन. बॉल 2 फेकायचं बाकी आहेत अजून. असं नाही की आयोजन कमिटी सांगते दररोज कोणाला ना कोणाला पेनल्टी लागते. जर सेकंड सत्रामध्ये संघ बेलवली संघाने टाइम केलं तर त्यांनाही पेनल्टी लागेल. कारण आयोजन कमिटी जो तुम्हाला डिसिजन देतो तो स्वीकार करावा लागेल. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. यावेळीचा बॉल चांगला यावेळीस मात्र चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. जोपर्यंत चेंडू फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल प्राप्त केली आणि सिंगलच्या मदतीनं टीम टोटल 38 या धावसंख्येवरती. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 38 या धावसंख्येवरती. सामना आपण पाहिला तर आजच्या दिवसातील दुसरा सामना आहे या दोन संघांमध्ये. आणि एकूण जर स्कोर पाहिला तर 38 वरती. अद्याप आपण पाहिलं तर 7 बॉल शिल्लक आहेत. यावेळीचा चेंडू अगदी चांगला पडल्यानंतर मात्र इथे फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती आणि एकूण स्कोर या ठिकाणी 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 38 धावा. बेलवली विरुद्ध मात्रेपाडा ही लढत यानंतरची होणारी लढत आहे ती साई विरुद्ध वलवली. दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करेल की आपण टॉस साठी संपर्क करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल या गोष्टीची नोंद घ्या. योगेश दोन्ही संघनायक रेडी आहेत. तर खेळाडूंना विनंती करतो आपल्याला डिसिप्लिन दाखवायचे कारण VIP डाईजवर आमचे प्रमुख अतिथी या सामन्याचा आनंद घेतात. चंद्रकांत भोईरसाहेब तुर्बे यांची उपस्थिती पाहिली
आणि काही वेळापूर्वी आपण पाहिलं सिद्धी करवले गावातील राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व रमेशदादा मडवी यांना पाहतोय. लक्ष्मणजी चौधरी साहेब धुंद्रे यांचे इथे आगमन झाले. तर आपल्याला स्पर्धेचा दर्जा मेंटेन करायचा. खेळाडूंना विनंती करेन, सर्व पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. रेलिंगच्या आतमध्ये काही प्रेक्षक असतील तर आयोजकांकडून सूचना आल्यात का आपल्याला रेलिंगच्या बाहेर उभं राहायचं आणि त्यासाठी आम्ही ती रेलिंग लावलेली. प्रेक्षक असतील, ग्रामस्थ असतील तर स्टेजवर या. मात्र प्रेक्षकांना विनंती करतो रेलिंगच्या बाहेर व्हा. तर सामन्याचा आनंद घेत असताना आपण पाहतोय आमदार बाळाराम पाटील साहेबांना सुद्धा पाहतोय. युवा नेतृत्व तन्मय पाटील असतील, देवेंद्रदादा मडवी यांना आपण पाहतोय, अजय पाटील असतील. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत आणि त्यानंतर सन्मानाकडे वळणार आहोत. DB बाई मात्रे यांची उपस्थिती पाहतोय. चला सामना स्टार्ट करायचा. या ठिकाणी शेवटचं अंतिम षटक. आता या ठिकाणी आपण पाहतोय 4 फिल्डर फक्त बाउंड्री लाईन वरती असतील. कारण आज 7वा संघ ठरलाय जो पेनल्टीला सामोरं जातोय. असं नाही की मात्रेपाडा संघ तुम्हालाच पेनल्टी लागले, त्यामुळे सगळ्या संघांना नियम सेम आहेत. त्यामुळे आज या ठिकाणी जो संघ उशीर करेल त्याला पेनल्टी आहेच. 5वा अंतिम षटक. गोलंदाज ऋतिक मात्रेचा वापर अंतिम षटकामध्ये केलाय. बॉलिंग ट्रॅक वरती तयार. फटका छान आहे. पहिला बॉल वरती स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. सीमारेखा बाहेर षटकार. आमदार बाळाराम आहे आशीर्वाद हो त्याला, आहे आशीर्वाद हो त्याला, आहे आशीर्वाद हो त्याला. माजी सभापती काशीनाथ पाटील यांचा पाठिंबा आहे हो त्याला, पाठिंबा आहे हो त्याला, यांचा पाठिंबा आहे हो त्याला. गावकऱ्यांचा, महिला वर्गाचा, सानथोरांचा, ज्येष्ठ जनांचा आहे साऱ्यांचा तो लाडला. तर षटकाराने सुरुवात केली. पहिला ओव्हर करता अंतिम षटकाच्या पहिल्याच बॉल वरती गोलंदाज ऋतिक मात्रेचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. वेगवान बॉल विकेटच्या मागे. थोडीशी खराब फिल्डिंग. तोपर्यंत चेंडू फिल्ड होणार. 1 रन्स मिळाली. एक सिंगल बरोबर बाईच्या स्वरूपात रन्स प्राप्त झाली. सिंगलने धावसंख्या पुढे चालली आहे. धाबा फलकावरती धाबा लागतात त्या 45 धाबा. एकूण स्कोर आमचे स्कोरर 45 सांगतायत. सुंदर स्कोरची भूमिका. खरं तर आज शेवटच्या रात्रीमध्ये या ठिकाणी स्पर्धा, आज मेगा फिनाले, मेगा फेस्टिवल, आज प्रेक्षकांचे प्राधिकरण, आज 5 संघ विजेता या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. मॅन ऑफ द सिरीजची बाईक तुम्ही पाहतात. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी स्पोर्ट्स सायकल आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कूलर आहे. अशा प्रकारे एकूण आज या ठिकाणी यावेळीचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल घेतली आहे. सिंगल बरोबर लेग बायचा इशारा पुन्हा एकदा आलाय. एक सिंगल बरोबर टीमची टोटल 46. आकाश चोरगे मैदानावरती 14 चेंडूमध्ये 31 धावेची खेळी करतो. 2 षटकार तर 3 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश. पुन्हा बॉल हवे ते क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत. बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि चूक झाली आहे मच्छिंद्र कडून. बॉल सीमारेखा बाहेर. चौकार. टीम टोटल आपण पाहिली. चौकारा बरोबर अर्धशतक कंप्लीट झाले. गावदेवी बेलवली संघाचं 50 धाबा स्कोरबोर्ड होती. पुन्हा चांगला चेंडू. यावेळेस मात्र पडल्यानंतर डीप राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर अंतिम षटक सुरू असताना 50 धाबा स्कोरबोर्ड होती लागल्यात. त्याच्यातनं आपण पाहिलं स्ट्रायकर बॅट्समन आकाश चोरगे 16 चेंडूमध्ये 35 धावेची शानदार इनिंग. 4 चौकार 2 षटकारांचा समावेश त्याच्या बॅटिंग मध्ये. आणि आतापर्यंत 218च्या स्ट्राईक रेटनं त्यानं बॅटिंग मैदानावरती साकारली आहे. दमदार खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू इनिंग मधला.
बॉल पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी आम्हाला घोषित केलं वाईट. अर्थात एक अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळते. टीमची टोटल एक धाबाने पुढे. टीमची टोटल स्कोर बोर्ड होती 51 धाबा. आज कदाचित भरपूर उशीर झालाय. सुरुवातीला पहिली मॅच भरपूर लेट झाली, 1 तास लेट झाली आणि दोन्ही संघाला पेनल्टी मिळाली. त्यानंतर ही दुसरी लढत, त्यानंतर आता तिसरी लढत होणार आहे साई विरुद्ध वळवली या दोन संघांमध्ये. पहिल्या इनिंग मधला आता शेवटचा बॉल. गोलंदाज तयार अंतिम चेंडू फेकण्यासाठी. चांगला बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बेलवली संघानं 55 धावा केल्यात. 56 धावेचं टार्गेट मात्र टीम समोर असेल. तर आपण वळणार टॉस बॉक्स मध्ये, जिथे टॉस केलं जाईल साई विरुद्ध वलवली या संघामध्ये. तर नक्कीच टॉस आपण करूया. मी सन्माननीय आमदार बाळाराम पाटील साहेबांनी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. साई संघ इथे आलाय आणि वलवली या संघाला आपण जरूर पाहतोय. टॉस इथे होईल. नेक्स्ट मॅच जो तिसरा सामना असेल, भाई DB भाई म्हात्रे यांची उपस्थिती आपण पाहतोय. रतनजी म्हात्रे असतील, पंडित शेठ पाटील असतील. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. तर टॉस इथे साई आणि वलवली टॉस विन टीम डिसिजन द्यायचं आपण. यस, आपण सन्मानाकडे वळतोय. तर VIP डाईज वर आम्ही पाहतोय सन्माननीय पाहुणे. आज वेळात वेळ काढून मी मदनजी मते साहेब, धोंडूराम मते साहेब आणि हरिभाऊ पाटील साहेब आमचे आयोजक कमिटी यांना विनंती करेन, शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास आज तागाय जिवंत आणि शेतकरी कामगार पक्षाचं हे महान कार्य समाजामध्ये जिवंत ठेवण्याचं काम केलं त्या सर्व नेते मंडळींचं आपण इथे सन्मान करतोय. मदनजी मते साहेब, धोंडूराम मते साहेब आणि हरिभाऊ पाटील, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आपण पाहतोय दमदार आमदार बाळाराम दत्तात्रय पाटील यांचा इथे सन्मान होतोय. आमचे प्रमुख आयोजक कमिटी मदनजी मते साहेब, सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषक या स्पर्धेचा आपण जरूर आनंद घेत असताना सर्व आमचा प्रेक्षक वर्ग, बाळाराम पाटील साहेब आपण पाहतोय सर्वांच्या परिचयाचे आणि आपण पाहतोय नेहमी वेळोवेळी समाज कार्याचा ध्यास असणारे राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व. साहेबांचं मनापासून धन्यवाद. तर मी जरूर साहेबांकडे वळेन, त्यानंतर आम्ही पुढचा सन्मान करणार आहोत. तर आज आपण पाहतोय आमदार बाळाराम पाटील साहेब या गावातील स्पर्धा आहे. सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ आपल्या सरपंचांच्या नावाची स्पर्धा. सन्माननीय देवेंद्र मडवी साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि एक दानशूर व्यक्तिमत्व सुद्धा आहेत. वेळोवेळी आम्ही पाहिले आज वडिलांच्या मार्गदर्शनानं आणि वडिलांचा वसा आणि वारसा जोपासून धरणा गावाचे व्यक्तिमत्व पनवेल तालुक्यातील अनेक पंचक्रोशीमध्ये आपल्या कार्याने ओळखले जातात. ते देवेंद्र मडवी साहेब यांचा इथे सन्मान होतो. यानंतर कैलास पाटील यांना विनंती करेन. तन्मय आमचे युवा नेतृत्व आहे, तन्मयजी काशीनाथ पाटील यांचा इथे सन्मान होईल. शेतकरी कामगार पक्षाचा आणखीन एक युवा नेतृत्व यांचा इथे सन्मान होतो. तन्मय यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. मी आमची मदनजी मते साहेब असतील, सर्व आमची मंडळी, तर स्पर्धेची आठवण. यानंतर आम्ही सन्मान करणार आहोत मदनजी मते साहेब आणि रवींद्र पाटील यांना विनंती करेन. वावंजे गावातील राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, ज्या पद्धतीनं दानशूर करणं आपण ऐकलं असेल आणि त्याच पद्धतीच्या भाई DB म्हात्रे 25,000चा आर्थिक सहाय्य त्यांच्या झाल्या पाहिजे. तर साहेबांचे इथे सन्मान होते. मदनजी मते साहेब यांना विनंती करेन आपण अजय पाटील यांचं आपण सन्मान करावं. रघुनाथ मते यांना विनंती करेन. चंद्रकांत मते साहेब सुद्धा आपण सुद्धा जॉईंट व्हा. पुढचा सन्मान आपण करणार आहोत. रतनजी म्हात्रे साहेब म्हात्रेपाडा यांचा इथे सन्मान होईल. त्यानंतर गणेशजी नांगरे साहेब जे आमचे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ऑफिसर आहेत, साहेबांना विनंती करेन. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ऑफिसर गणेशजी नांगरे साहेब यांचा सन्मान होतो. त्यांचं सुद्धा खूप मोठे योगदान आहे या स्पर्धेला, तर त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो.
त्यानंतर लक्ष्मण चौधरी साहेब धुंद्रे, मदनजी मते साहेब यांना विनंती करेन. लक्ष्मण चौधरी साहेब धुंद्रे यांचा आम्ही सन्मान करतो. हा थांबा, साहेबांचं मनोगत ऐकल्याशिवाय आम्ही तुम्हाला फ्री करणार नाहीये. मनोगत पाहिजे, वेळात वेळ काढून आलात तर पुढचा सन्मान करणार आहोत. रमेश दादा मडवी आम्ही पाहतोय यशस्वी आयोजक सुद्धा आहेत आणि त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं राजकीय क्षेत्रामध्ये. रमेश दादा मडवी आपण सुद्धा वेळात वेळ काढून आलात, आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा. मदनजी मते साहेब यांना विनंती करेन. तर रमेश दादा मडवी नेहमी क्रिकेटसाठी त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान राहिलं. सिद्धी करवले गावातील हे व्यक्तिमत्व, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. प्राप्ती लाईव्हच्या मार्फत आपण पाहतोय हा सन्मान. यानंतर चंद्रकांत भोईर साहेब तुर्बे साहेबांचा सन्मान होणार आहे. VIP डाईच्या पाहुण्यांना आम्ही नक्कीच आपण वेळात वेळ काढून आलात, आपलं मनापासून धन्यवाद. देवेंद्रदादा मडवी असतील ज्यांचं सुद्धा क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान राहिलं. धरणा गावातील 40+ अप्रतिम स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिली. तर मी नक्कीच आज वेळात वेळ काढून बराच वेळ साहेब आपण या स्पर्धेचा आनंद घेता. मी सर्वप्रथम आयोजकांच्या वतीनं आपले धन्यवाद देईन आणि स्पर्धेच्या मनोगतासाठी मी आपल्याकडे वळेन. सरपंच आणि साहेब ग्रामस्थ मंडळाची स्पर्धा आहे. संपूर्ण गाव एकजूट झालेत. सरपंच साहेब यांच्यावर असलेलं प्रचंड प्रेम आणि मनोगत आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी मी साहेबांकडे वळेन. कानपोली ग्रामस्थ मंडळ आणि सरपंच चषकाच्या ह्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धेला आज माझ्या समवेत उपस्थित असलेले माझे सारेच मान्यवर सहकारी, अतिशय मोठी मान्यवरांची मांदियाळी आहे, त्याच्यामुळं नावं घेणं टाळतो, साऱ्यांचाच उल्लेख एकत्र करतो. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व क्रिकेट संघ, सर्व क्रिकेटपटू, उपस्थित प्रेक्षक, कानपोलीचे ग्रामस्थ, परिसरातील क्रिकेटप्रेमी, समालोचक आणि या व्यासपीठावरील सारेच मान्यवर. सुरुवातीला सरपंच मदन मते आणि त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांचं, कानपोली ग्रामस्थांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की एक अतिशय चांगली स्पर्धा या परिसरातल्या क्रिकेटपटूंसाठी आणि क्रीडा रसिकांसाठी आपण या ठिकाणी आयोजित केलीत. त्याबद्दल मनापासून तुमचं साऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि आभारी. ज्या मैदानावर आपण ही स्पर्धा अनुभवतोय त्या मैदानावर MIDCनं प्लॉटचं आरक्षण टाकलेलं आहे याची माहिती आम्ही बसल्या असताना कानपोलीच्या माझ्या साऱ्या सहकार्यांनी दिली. सरपंच म्हणून आपण या ठिकाणी ग्रामसभेचा ठराव द्या, आपण निश्चितपणे MIDCला हा भूखंड मैदान म्हणून सोडायला लावू, तो प्रयत्न निश्चितपणानं करू, हा विश्वास मी आपल्याला देतो. कारण गाव तिथं क्रीडांगण ही शासनाची संकल्पना आहे आणि म्हणून आपल्याला हे क्रीडांगण मिळालंच पाहिजे. या क्रीडांगणावर भविष्यातही अशा पद्धतीच्या दिमागदार स्पर्धा झाल्याच पाहिजे, यासाठी आपण सारेजण नक्कीच प्रयत्न करू आणि यशस्वी प्रयत्न करू, हा विश्वास आपल्याला देतो. या स्पर्धेतील साऱ्या सहभागी खेळाडूंना, साऱ्या संघांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि या स्पर्धा मगाशी थोडासा कुठेतरी वादविवाद कॉमेंट्री बॉक्सपर्यंत पोहोचला. माझं नेहमी सांगणं असतं की कुणीतरी एक जिंकणार आहे, दुसरा कुणीतरी उपविजेता ठरणार आहे, पण याच्या पलीकडं जाऊन क्रिकेट जिंकलं पाहिजे आणि ते या स्पर्धा खेळाडू वृत्तीनं आपण पार पडल्या तरच होणार आहे. साऱ्या खेळाडूंना या ठिकाणी मनापासून आवाहन असेल की या स्पर्धा खेळाडू वृत्तीनं आपण पार पाडा. जिंकेल त्याचं अभिनंदन आणि जे कोणी विजयापासून लांब राहतील त्या पुढच्या स्पर्धेसाठी मनापासूनच्या शुभेच्छा. पण क्रिकेट मात्र जिंकलंच पाहिजे याची खबरदारी आपण सारेजण मिळून घेऊया, एवढंच आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांचा जोरदार टाळ्या होऊ द्या. दमदार आमदार आमचे बाळाराम पाटील साहेब यांनी शब्द दिलाय. रतन म्हात्रे साहेब म्हात्रेपाडा साहेबांनी नक्कीच शब्द दिला आणि हे असं व्यक्तिमत्व आहेत, ते बोलून नाही दाखवत तर करून दाखवतात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि आज ते प्रश्न नक्कीच मार्गी लावणार.
आज वेळात वेळ काढून आलेले आहेत आम्ही बाळाराम पाटील साहेब आमदार इथून प्रस्थान होत असताना मी पुन्हा एकदा देवेंद्रदादा मडवी यांचं धन्यवाद देतो. तन्मय काशीनाथ पाटील साहेब असतील, भाई DP भाई म्हात्रे असतील, त्यानंतर आमचे रमेशदादा मडवी असतील. आपलं सुद्धा खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेला आणि या स्पर्धेमधून प्रस्थान होत असताना आमचे VIP डाईज सन्मान आपण जरूर पाहतोय. रतनजी म्हात्रे साहेब म्हात्रेपाडा, चंद्रकांत भोईर साहेब तुर्बे, आपलं सुद्धा मनापासून धन्यवाद. सरपंच आणि ग्रामस्थ मंडळाची ही स्पर्धा जरूर पाहतोय. आलेल्या तमाम मान्यवर मंडळींचं सहर्ष स्वागत. तर थँक्यू सो मच सागर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. आज या स्पर्धेची शेवटची रात्र. अनेक सारे मान्यवर या VIP डायसवरती पाहायला मिळत. त्या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतो की आपण मंगेश राजेशजी महादेव साहेब पिसारवायचे प्रसिद्ध उद्योजक यांचं इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि नक्कीच आम्ही पाहतोय फटाक्यांची आतषबाजी. राजेशजी महादेव साहेब उद्योजक पिसारवे, रमेशदादा मडवी आज वेळात वेळ काढून आले, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. चला मॅच ऑन होईल. आज सामने थांबणार नाहीये, आपण याची नोंद घ्या. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ 29-29 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना म्हात्रेपाडा संघ. कृष्णा म्हात्रे यांना फलंदाज राजेश म्हात्रे जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑफ साईड ऑफ यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि तिथे मात्र यशस्वीरित्या हा बॉल डिलिव्हर केला आणि पहिला बॉल नक्कीच आम्ही पाहतोय फटाक्यांची आतषबाजी होती. ज्यांचं इथे आगमन झाले ते राजेशजी महादेव साहेब उद्योजक पिसारवेचे, यांचं आम्ही दमदार स्वागत करतोय. हा प्रकार होता ऑनसाइडला गेलेला. क्षेत्ररक्षक आहेत वेगाने येथील. याच पंचांचा इशारा की नो बॉल आणि तिथे देखील चौकार देखील टोटल 5 धाबा या बॉलवरती धाबा येतील. नो बॉल आणि 5 धाबाल्यात 5 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 34-34 या आकड्यावरती. लक्ष पाहिले ना तर प्रवास मॅच मध्ये करायचा आहे तो मात्र 56 धाब्याचा. ओ चांगला फटका बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये ऑन साइडला हा बॉल लॉक केलाय फलंदाज राजेश म्हात्रेंना. जिथे ठोकला षटका 6. षटकाराला फलंदाज राजेश म्हात्रेच्या बॅटमधून संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 56 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा. अद्याप 16 धाब्यांची गरज. तर नक्कीच आपण ज्यांचं आगमन होताना पाहतोय फटाक्यांची आतषबाजी ते पेंदर गावचे दमदार उद्योजक राकेशजी नेरुळकर साहेब यांचे इथे आगमन झाले आणि त्यांच्या समवेत नावडे गावचे प्रसिद्ध उद्योजक मेघनाथजी म्हात्रे साहेब यांचे इथे शुभ आगमन. त्यांचं सहर्ष स्वागत. फ्लिक केलं, दिशा दिली, बॅकवर्स कव्हरिंगला चेंडू निघून चाललाय. 4 धाब्यांसाठी फलंदाज राजेश म्हात्रेच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतो. 4 धाब्यांना संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली डबल 44 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना शेरदिल ट्रेडर्स जय बोले म्हात्रेपाडा. 56 धाब्याचा प्रवास सुखरूप करत असताना सलामीची जोडी. भरपूर चांगला खेळ फलंदाज राजेश म्हात्रे आणि कृष्णा म्हात्रे हे 2 सलामीवीर आणि तेवढाच चांगली फलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अद्याप एक विचार केला तर अवघ्या 12 धाब्यांची गरज मॅच मध्ये म्हात्रेपाडा टीमला. सलामीची जोडी भरपूर चांगला खेळ साकारत असताना 56 धाब्यांचा लक्ष्य पार करत असताना फक्त दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हरला हा फटका. क्षेत्ररक्षक आहेत थोडस चासपारले क्षेत्ररक्षक ज्याचा वेनापीठ सिंगल होती तिथे आल्या 2 धाबा आणि 2 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघ
46 या आकड्यावरती आता अवघ्या 10 धाब्यांची गरज मॅच मध्ये जय बोले मात्रेपाडा टीमला. त्याच्यानंतर या स्पर्धेकरिता तब्बल आपण पाहतोय लक्ष्मण शेठ कारमजी चौधरी ज्यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची धनराशी आहे त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि त्याच्यानंतर रमेश शेठ मडवी सिद्धी करले उद्योजक ज्यांच्याकडून या स्पर्धेकरिता तब्बल 5000 रुपयाची धनराशी आली, 10,000 रुपये धनराशी आली त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्व दानशूरदात्यांचा पुन्हा एकदा मनापासून लाख लाख आभार आहे. तर नक्कीच प्रवीणजी मडवी साहेब सिद्धी करवले यांचे इथे आगमन झाले आणि मदनजी मते साहेब यांच्या वतीनं आपलं वेलकम. तर अजय पाटील ब्रॉडबँड सेवा ज्यांनी आम्हाला दिली त्यांचा सन्मान होणार आहे. मी रघुनाथ मते यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा सन्मान करतोय. अजयजी पाटील. तर मॅच इथे सुरू आहे. 18 चेंडूमध्ये 8 डावेची गरज. अक्षय पाटील यांचे इथे आगमन झाले जे युवा उद्योजक आहेत ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी नेट सेवा दिली. तर बघा टायमर ऑन या कारण आज फायनल रात्र आणि टायमर ऑन आहे. सर्व खेळाडू जे खेळतात ना त्यांना लक्ष असू द्या. तुम्हाला टीम मीटिंग घेण्याची आज परवानगी नाही आहे. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं होणं मॅन्डेटरी आहे आणि टीम मीटिंग नाही आहे. अगदी इमर्जन्सी पाणी लागलं तर पुरवलं जाईल. मात्र या सूचनेकडं सर्वांचं लक्ष असावं. राकेशजी नेरुरकर साहेब पेंदरचे आम्ही पाहतो उद्योजक आणि मेघनाथजी मात्रे साहेब नावडे गावचे उद्योजक. अक्षयजी पाटील यांचं मनापासून धन्यवाद देतो. तर पहिला धक्का लागला फलंदाज कृष्णा मात्रे मैदानातून बाहेर. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तब्बल 48 या आकड्यावरती. 56 धाब्याचा प्रवास आता अवघ्या 8 धाब्यांची गरज मॅच मध्ये बॅटिंग करत असताना शेरदिल ट्रेडर्स जय बोलले मात्रेपाडा टीमला. कृष्णा मात्रेनं चांगले योगदान दिलं त्याची विकेट आता मैदानातून बाहेर. नवीन फलंदाज योगेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफसाईडला केला. क्षेत्ररक्षक टीप मध्ये कॅच ड्रॉप जीवनदान दिला फलंदाज योगेश मात्रेला. थ्रो देखील कलेक्टिंग करता आले नाही त्याच्या कारणास्तव सेफ ऑफिस क्रीज वरती पोहोचलेत फलंदाज योगेश मात्रे जिथे आले सिंगल. बॅटिंग करत असताना मात्रेपाडा टीम साठी एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 49 या आकड्यावरती आता 16 बॉल शिल्लक आहेत आणि 16 मध्ये करायच्या 7 धाबा. बॅटिंग करत असताना रामशेठ प्रतिष्ठान जय बोले मात्रेपाडा टीमला. गोलंदाज तयार कैलास पाटील. लाईन पाहावी लागेल ऑफस्टमच्या भरपूर बाहेर बॉल होता पंचांनी लगेच दंडित घोषित केला. मंगेश VIP डाईज वर असलेले सन्माननीय उद्योजक मेघनाथजी हिरामन मात्रे साहेब नावडे आणि सन्माननीय राकेशजी नेरुरकर साहेब पेंदर यांच्या वतीनं या स्पर्धेला प्रत्येकी 5-5 हजाराचा आर्थिक सहाय्य. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी कारण याच मंडळीनं आम्ही पाहतोय सहकार्यानं संपन्न होणारी स्पर्धा आणि आज सरपंच साहेब आणि आपण पाहतोय सर्व ग्रामस्थांवर असलेलं प्रचंड प्रेम. तर आता अवघ्या 5 धाब्यांची गरज. मॅच थोडीशी एकतर्फी. पहिला पूर्वार्धामध्ये चांगली गोलंदाजी साकारली मात्रेपाडा टीमला आणि सेकंड सत्रामध्ये तेवढीच चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. इथे फटका बसला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत शॉट मिड ऑफ मध्ये अजयनं पकडला झेल जिथे हा दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना शेरदिल जय बोले मात्रेपाडा टीमला. फलंदाज कृष्णा मात्रे मैदानातून योगेश मात्रे मैदानातून बाहेर. गाजतई आज गाजतई कानपुली गावाला ग्रामस्थ मंडळ चषक गाजतई कानपुली गावाला. मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलवाला. मदन मते सरपंच यांच्या नावाचा हाय बोलवाला. तर नक्कीच एक काळ होता क्रिकेटमध्ये त्यांनी गाजवला होता आणि आपण पाहतो आज युवा वर्गाला जे नेहमी मार्गदर्शन करतात ते
तळोजे गावचे नवमान पटेल यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. हो इथे चांगला फटका ऑन साइडला बॉल लॉक केला, मॅच फिनिश, सामना जिंकलाय शेरदिल ट्रेडर्स. जय बोले मात्र बडा टीम, अभिनंदन, हार्ड लक. नक्कीच वेरुळ संघ तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचासाठी शुभेच्छा देतो. तर वर्माजी बालाजी सोसायटीचे आमचे पाहुणे यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. तर मदनजी मते साहेबांना विनंती करेन, चला नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आतमध्ये जाऊ शकता. मी विनंती करेन मदनजी मते साहेब, आपण अक्षय पाटील जे आमचे इंटरनेट सेवा आम्हाला दिले त्यांचा सन्मान होणार आहे. मी विनंती करेन आपण सन्मानाकडे वळतोय. आलेल्या तमाम पाहुण्यांचं पुन्हा एकदा सरपंच आणि ग्रामस्थ मंडळ चषक या स्पर्धेमध्ये मनापासून धन्यवाद. त्यांच्या कामाला नाही हो तोड, त्यांच्या कामाला नाही हो तोड, त्यांच्या कामाला नाही हो तोड. कानपुरी गावाचा विकास केला, त्यांचं बोलणं आहे हो गोड, बोलणं आहे हो गोड, त्यांचं बोलणं आहे हो गोड. कामाचा केला. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय, ज्यांना 11 बॉल फेस केला, 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीनं वैयक्तिक 30 धावांचं दमदार योगदान देणारा फलंदाज राजेश मात्रे ठरला मॅन ऑफ द मॅच. कमॉन द स्टेज कलेक्टिव्हर मॅन ऑफ द ट्रॉफी. तर राजेश मात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मानकरी.